नमस्कार मित्रांनो, कथा मनातल्या या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा घटनेचे साक्षीदार होणार आहोत ज्याने संपूर्ण जगाला दाखवून दिले की भक्ती आणि शक्तीचा संगम झाल्यावर काय घडू शकते. काळोख दाटून आला होता. समुद्राच्या पलीकडे त्रैलोक्यावर राज्य करणाऱ्या एका अहंकारी राक्षसाची सोन्याची नगरी वसवली होती. त्या नगरीचे नाव होते लंका. लंकेतील प्रत्येक भिंत सोन्याची होती, प्रत्येक रस्ता रत्नांनी जडलेला होता. पण या वैभवाखाली एक भयंकर पाप दडलेले होते. एक असा अपराध ज्याची शिक्षा साक्षात महाकाळही देऊ शकत नव्हता. ती शिक्षा देण्यासाठी एक दूत, एक रामभक्त लंकेत पोहोचला होता. आजची कथा आहे एका अशा वादळाची ज्याने आपल्या प्रभूच्या सन्मानासाठी महाबलाढ्य रावणाची संपूर्ण सोन्याची लंका राखेत मिळवली. वाऱ्याच्या वेगाने येऊन साक्षात मृत्यूलाही आव्हान देणाऱ्या मारुतीरायाची म्हणजेच हनुमानाची ही सत्यकथा. चला तर मग या अंगावर शहारे आणणाऱ्या प्रवासाला सुरुवात करूया. समुद्रावर एक भयंकर शांतता पसरली होती. 100 योजन लांब समुद्र ओलांडून एक तेजस्वी वानर लंकेच्या किनाऱ्यावर उतरला होता. तो केवळ एक वानर नव्हता, तर तो साक्षात रुद्राचा अवतार होता. प्रभू श्रीरामांचा परमभक्त हनुमान. माता सीतेचा शोध घेत हनुमान गुप्तपणे लंकेत शिरले होते. लंकेचे ऐश्वर्य डोळे दिपवणारे होते. रात्रभर त्यांनी रावण आणि इतर राक्षसांचे महाल पालथे घातले, पण माता सीता कुठेच दिसली नाही. शेवटी निराशा आणि चिंतेने ग्रासलेले हनुमान अशोक वाटिकेत पोहोचले. अशोक वाटिका हे एक असे ठिकाण होते जिथे निसर्गाचे सौंदर्य ओसंडून वाहत होते. पण त्याच निसर्गाच्या सान्निध्यात एक महान स्त्री आपल्या दुःखाचे अश्रू ढाळत होती. एका मोठ्या अशोक वृक्षाखाली माता सीता बसली होती. तिच्या आजूबाजूला भयंकर आणि क्रूर राक्षसिणी पहारा देत होत्या. माता सीतेचे तेज मलिन झाले होते. डोळ्यांत सतत रामाच्या विरहाचे पाणी होते. हनुमानाने हे दृश्य पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. त्यांनी अतिशय युक्तीने माता सीतेला प्रभू श्रीरामांची अंगठी दिली आणि आपला परिचय दिला. रामाची अंगठी पाहून माता सीतेचा जीव भांड्यात पडला. तिने हनुमानाला आपल्या डोक्यावरचा चुडामणी रामासाठी खूण म्हणून दिला. मातेचा निरोप मिळाला. आता हनुमानाचे काम पूर्ण झाले होते. ते परत जाऊ शकत होते. पण अचानक त्यांच्या मनात एक विचार आला. केवळ निरोप घेऊन जाणे हे एका खऱ्या दूताचे काम नाही. शत्रूच्या सामर्थ्याचा अंदाज घेणे आणि शत्रूच्या मनात भीती निर्माण करणे हे देखील आवश्यक आहे. रावणाला समजायला हवे की त्याने कोणाशी वैर घेतले आहे. या विचाराने हनुमानाच्या डोळ्यांत एक भयंकर तेज चमकू लागले. त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. सस्पेन्स आता वाढू लागला होता. शांतता भंग पावली होती. हनुमानाने आपले रूप विशाल केले आणि संपूर्ण अशोक वाटिका उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. मोठे मोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकले जाऊ लागले. फळांनी लगडलेली झाडे जमीनदोस्त झाली. फक्त तोच अशोक वृक्ष त्यांनी सुरक्षित ठेवला ज्याखाली माता सीता बसली होती. अशोक वाटिकेची ती दुर्दशा पाहून रक्षणकर्त्या राक्षसांमध्ये एकच हाहाकार माजला. ते ओरडत रावणाकडे गेले. महाराज, महाराज, एक वानर, एका वानराने संपूर्ण अशोक वाटिका नष्ट केली आहे. तो अतिशय भयंकर आहे. रावण आपल्या सिंहासनावर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अहंकाराचे हास्य होते. एक साधारण वानर? जा, किंकर नावाच्या राक्षसांना पाठवा आणि त्या वानराला बांधून आणा. पण रावणाला कल्पना नव्हती की तो कोणाला आव्हान देत आहे. 80,000 किंकर राक्षस शस्त्रे घेऊन हनुमानावर चालून गेले. पण काही क्षणांतच हनुमानाने एका मोठ्या लोखंडी खांबाच्या मदतीने त्या सर्व 80,000 राक्षसांचा खात्मा केला. जमिनीवर रक्ताचे सडे पडले होते. हे समजताच रावणाने आपला सेनापती जांबुमाळी याला पाठवले, पण हनुमानाने त्यालाही यमसदनी धाडले. आता मात्र रावणाचा क्रोध अनावर झाला. त्याने आपला सर्वात धाकटा आणि लाडका मुलगा अक्षय कुमार याला पाठवले. अक्षय कुमार रथात बसून मोठ्या गर्वाने युद्ध करायला आला. आकाशात धूळ उडाली. भयंकर युद्ध सुरू झाले. अक्षय कुमारने अनेक बाण सोडले, पण हनुमानाच्या वज्रदेहाला ते बाण काहीही करू शकले नाहीत. हनुमानाने अक्षय कुमारचा रथ आकाशात भिरकावून दिला आणि एकाच फटक्यात अक्षय कुमारचा वध केला. आपल्या लाडक्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून रावणाच्या पायाखालची जमीन सरकली. लंका हादरली. आता रावणाने आपला सर्वात शक्तिशाली मुलगा, ज्याने इंद्रालाही हरवले होते, त्या मेघनादाला इंद्रजित बोलावले. मुला, जा आणि त्या उद्धट वानराला जिवंत पकडून माझ्यासमोर उभा कर. मेघनाद आणि हनुमान यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. मेघनादाचे सर्व बाण आणि अस्त्रे निष्फळ ठरत होती. हनुमानाचा वेग आणि ताकद पाहून मेघनादही आश्चर्यचकित झाला. शेवटी कोणताही उपाय न चालल्याने मेघनादाने ब्रह्मास्त्र चालवले. ब्रह्मास्त्र आपल्याकडे येत आहे हे पाहून हनुमानाने विचार केला, जर मी या अस्त्राचा प्रतिकार केला तर ब्रह्मदेवाचा अपमान होईल.
प्रभुरामाचे कार्य पूर्ण करण्यासाठी मला रावणाच्या दरबारात जाण्याची हीच योग्य संधी आहे. हे ओळखून हनुमान मुद्दाम त्या अस्त्राला शरण गेले आणि बेशुद्ध पडल्याचे नाटक करू लागले. राक्षसांनी त्यांना जाड दोरखंडांनी आणि साखळ्यांनी बांधले आणि रावणाच्या दरबारात ओढत नेले. रावणाचा दरबार, सोन्याचे खांब, रत्नांचे सिंहासन आणि सिंहासनावर बसलेला दशानन रावण. संपूर्ण दरबार राक्षसांनी खचाखच भरला होता. हनुमानाला साखळ्यांनी बांधून दरबारात आणले गेले. रावणाने डोळे वटारून विचारले, कोण आहेस तू आणि माझ्या सुंदर अशोक वाटिकेचा नाश का केलास? माझ्या राक्षसांना आणि माझ्या पुत्राला का मारलेस? तुला मृत्यूची भीती वाटत नाही का? हनुमानाने डोके वर काढले. साखळ्यांनी बांधलेले असूनही त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती, उलट एक शांत आणि प्रखर तेज होते. हनुमान अतिशय धीरगंभीर आवाजात म्हणाले, दशानन, ज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण ब्रह्मांड चालते, ज्याने शिवधनुष्य सहज मोडले, ज्याने खरदूषण आणि वालीसारख्या महाबलाढ्य योद्ध्यांचा एका बाणात वध केला, मी त्या प्रभू श्रीरामांचा दास आहे. माझे नाव हनुमान आहे. तू माझ्या माता सीतेचे अपहरण करून महापाप केले आहेस. मी तुला इशारा द्यायला आलो आहे. जर तुला तुझी आणि तुझ्या कुळाची रक्षा करायची असेल तर माता सीतेला सन्मानाने प्रभू श्रीरामांकडे परत कर आणि त्यांची क्षमा माग. ते दयाळू आहेत, ते तुला नक्की क्षमा करतील. हे शब्द ऐकून रावणाचा अहंकार दुखावला गेला. एका सामान्य मानवाची आणि वानराची एवढी स्तुती? माझ्यासमोर उभा राहून मलाच उपदेश करतोस? मूर्ख वानरा, तुझा मृत्यू निश्चित आहे. रावणाने क्रोधाने ओरडून आदेश दिला, या वानराचा आत्ताच्या आत्ता वध करा. दरबारात शांतता पसरली. राक्षस तलवारी घेऊन पुढे आले. पण तेवढ्यात रावणाचा धाकटा भाऊ विभीषण तिथे आला आणि म्हणाला, थांबा महाराज. नीती आणि धर्माच्या नियमानुसार कोणत्याही दूताला मारणे हा अपराध आहे. तुम्ही याला दुसरी कोणतीही कठोर शिक्षा देऊ शकता, पण मृत्यूदंड नाही. रावणाने रागाने पाहिले आणि एक भयंकर हास्य केले. ठीक आहे, विभीषण बरोबर बोलत आहे. दूताला मारता कामा नये, पण या वानराचा सर्वात मोठा गर्व कशात असेल तर तो त्याच्या शेपटीत आहे. वानरांना आपली शेपटी खूप प्रिय असते. जा, याच्या शेपटीला तेल लावून कापड गुंडाळा आणि त्याला आग लावून द्या. जेव्हा याची जळती शेपटी घेऊन हा आपल्या रामाकडे जाईल तेव्हा तो रामही समजेल की रावणाशी पंगा घेतल्याचा परिणाम काय होतो. रावणाची ही शिक्षा ऐकून हनुमान मनातल्या मनात हसले. ठीक आहे रावण, तू स्वतःच तुझ्या लंकेच्या विनाशाची तयारी करत आहेस. राक्षसांनी हनुमानाला दरबाराबाहेर आणले. लंकेतील सर्व राक्षस, बायका, मुले हा तमाशा पाहण्यासाठी गोळा झाली. राक्षसांनी जुने कपडे, चिंध्या आणून हनुमानाच्या शेपटीला गुंडाळायला सुरुवात केली. त्यांनी तेलाचे डबे आणले आणि त्या कापडावर ओतायला सुरुवात केली. पण इथेच एक चमत्कार सुरू झाला. एक असा चमत्कार ज्याने सर्व राक्षसांची झोप उडवली. जसजसे राक्षस शेपटीला कापड गुंडाळत होते तसतशी हनुमान आपली शेपटी लांब आणि लांब करत गेले. शेपटी एवढी वाढत गेली की लंकेतले सर्व कपडे, सर्व कापड संपून गेले. राक्षसांचे सर्व तेल संपले, घरातील तूप संपले. संपूर्ण लंकेत आता गुंडाळायला एकही कापड उरले नाही. राक्षस थकून घामाघूम झाले, पण हनुमानाची शेपटी वाढतच होती. अखेर आहे त्या स्थितीमध्ये राक्षसांनी मशाली आणल्या आणि मोठ्या क्रूरपणे हनुमानाच्या शेपटीला आग लावली. शेपटीला आग लागताच राक्षसांनी जल्लोष सुरू केला. ते ढोल ताशे वाजवू लागले. हनुमानाला दोरखंडांनी बांधून संपूर्ण लंकेतून धिंड काढायला सुरुवात केली. पहा, हा रामाचा दूत कसा जळत आहे. राक्षस हसत होते, टवाळी करत होते. पण आता वेळ आली होती रौद्र रूप धारण करण्याची. सस्पेन्स संपला होता आणि आता सुरू होणार होता महाविनाश. हनुमानाने एक मोठा श्वास घेतला. जय श्रीराम अशी गगनभेदी गर्जना केली आणि आपले शरीर एकदम लहान करून स्वतःला त्या साखळ्यांमधून आणि दोरखंडांमधून मुक्त केले. दुसऱ्याच क्षणी त्यांनी पर्वताएवढे प्रचंड आणि भयानक रूप धारण केले. त्यांच्या डोळ्यांतून अग्नी बरसत होता आणि शेपटीवर प्रलयंकारी ज्वाला धडधडत होत्या. ते एका मोठ्या झेपेत लंकेतील सर्वात उंच महालाच्या छतावर जाऊन बसले. राक्षसांना काहीच समजत नव्हते की हे काय होत आहे. जो वानर आत्तापर्यंत शांत होता तो अचानक साक्षात मृत्यूसारखा भयानक का दिसू लागला आहे. हनुमानाने छतावर उड्या मारायला सुरुवात केली. त्यांच्या शेपटीला लागलेली आग भयंकर रूप घेत होती. वाऱ्याचा वेग वाढला होता. पवनपुत्र हनुमानाला स्वतः वायुदेवानेही साथ दिली. बघता बघता हनुमानाने रावणाच्या मंत्र्यांचे महाल, शस्त्रागारे, धान्यकोठारे सर्व काही पेटवून दिले. जिथे जिथे ते उडी मारत तिथे ते आगीचे मोठे लोळ उठत होते. वाचवा, वाचवा अशा किंकाळ्या संपूर्ण लंकेत घुमू लागल्या. सोन्याची लंका आगीच्या भक्षस्थानी पडू लागली. सोनं वितळून रस्त्यांवरून पाण्यासारखं वाहू लागलं.
ज्या राक्षसांनी काही वेळापूर्वी हनुमानाची टवाळी केली होती ते आता जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. रावणाचा सेनापती प्रहस्त, कुंभकर्णाचा महाल, मेघनादाचा महाल, सर्व काही आगीत भस्मसात होऊ लागले. मोठ्या मोठ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळत होत्या. आकाशात फक्त धूर आणि लाल ज्वाला दिसत होत्या. अंधारी रात्र आगीच्या उजेडाने दिवसासारखी लख्ख झाली होती. हनुमानाने प्रलय आणला होता. संपूर्ण लंका दहन होत होती. पण आश्चर्य म्हणजे एवढी भयंकर आग असूनही हनुमानाला त्या आगीचे काहीच चटके बसत नव्हते. कारण साक्षात अग्निदेवाने त्यांना आशीर्वाद दिला होता की अग्नी त्यांना कधीही जाळू शकणार नाही. हनुमानाने संपूर्ण लंका जाळली, पण त्यांनी फक्त 2 जागा सुरक्षित ठेवल्या. एक म्हणजे विभीषणाचा महाल, कारण तो एक रामभक्त होता, आणि दुसरी म्हणजे अशोकवाटिका, जिथे माता सीता सुरक्षित बसली होती. लंका राखेत मिळवल्यानंतर, आपल्या प्रभूच्या अपमानाचा आणि माता सीतेच्या दुःखाचा बदला घेतल्यानंतर हनुमानाने एक मोठी झेप घेतली आणि ते थेट समुद्रावर गेले. समुद्राच्या पाण्यात त्यांनी आपली जळती शेपटी बुडवली आणि आग विझवली. आग विझवल्यानंतर त्यांच्या मनात एक शंका आली, संपूर्ण लंका जळली, माझी माता सीता तर सुरक्षित असेल ना? या विचाराने ते वेगाने पुन्हा अशोक वाटिकेत आले. तिथे माता सीतेला सुरक्षित पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मातेचे दर्शन घेतले, तिचे आशीर्वाद घेतले आणि म्हणाले, माते, आता काही दिवसांचीच प्रतीक्षा आहे. माझे प्रभू श्रीराम स्वतः येतील, या दुष्ट रावणाचा वध करतील आणि तुम्हाला पूर्ण सन्मानाने घेऊन जातील. त्यानंतर हनुमानाने महेंद्र पर्वतावरून एक महाभयंकर झेप घेतली आणि ते पुन्हा समुद्राच्या पलीकडे, जिथे प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि वानरसेना त्यांची वाट पाहत होती, तिथे पोहोचले. प्रभू श्रीरामांना पाहताच हनुमान त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांनी माता सीतेचा चुडामणी रामांच्या हातात ठेवला. रामांनी हनुमानाला प्रेमाने मिठी मारली. लंकेतील तो सर्व पराक्रम ऐकून सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. एका भक्ताने आपल्या भक्तीच्या आणि शक्तीच्या जोरावर त्रैलोक्याला जिंकणाऱ्या रावणाचा अहंकार एका क्षणात जाळून खाक केला होता. ही होती लंका दहनाची सत्य आणि थरारक कथा. अशाच नवनवीन आणि अंगावर शहारे आणणाऱ्या सत्य आणि पौराणिक कथांसाठी कथा मनातल्या सोबत नेहमी जोडून रहा. आपण पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय श्रीराम.